बघताबरोबर तोंडाला पाणी सुटेल अशा चटपटीत चाटच्या 4 रेसिपीज आज आपण बघूया। प्रकार पहिला, ही भेळची रेसिपी तुम्ही याआधी कधीही बनवलेली नसेल, अगदी मस्त नवीन प्रकारची भेळ आज आपण बनवूया। ही भेळ बनवण्यासाठी इथे मी 1 कप छोले 7 ते 8 तासांसाठी भिजत ठेवलेले होते। 7 ते 8 तासानंतर छोले छान भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त फुललेले आहेत। तुम्हाला जर संध्याकाळी भेळ बनवायची असेल तर तुम्ही सकाळी सुद्धा छोले भिजत घालू शकतात। तर इथे छोले मस्त भिजून तयार आहे। आता आपण छोले शिजवून घेऊया। त्यासाठी कुकरमध्ये आपल्याला छोले काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका मध्यम आकाराच्या बटाट्याची साल काढून घ्यायची आणि त्याचे अशा प्रकारे तुकडे करून आपल्याला ते यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही बटाटा वेगळा सुद्धा शिजवून घेऊ शकतात। आता यामध्ये पाणी घालूया, थोडीशी हळद घालूया, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूया। हे सर्व एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाल्यानंतर झाकण बंद करून घेऊया आणि आपल्याला हे छोले आता 5 ते 6 शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही बघू शकता इथे छोले आणि बटाटा मस्त शिजलेला आहे। आता आपण भेळ बनवायला घेऊया। त्यासाठी एका भांड्यामध्ये मुरमुरे घ्यायचे आहेत। मुरमुरे तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकतात। त्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेले छोले घालूया। त्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालूया। तिखटचं प्रमाण सुद्धा तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकतात। थोडंसं फरसाण घालूया। त्याचबरोबर इथे माझ्याकडे थोडेसे तिखट शेव आहे, ते सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे। तुमच्याकडे शेव नसतील तर तुम्ही फक्त फरसाण घातलं तरी चालेल। त्याचबरोबर या भेळची टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण यामध्ये मॅजिक मसाला वापरतो आहे। या मसाल्यामुळे याची टेस्ट खूप छान होते। चवीनुसार मीठ घालूया, तसेच थोडासा चाट मसाला घालूया। बाकी साहित्य घालण्याच्या आधी हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून भेळ मिक्स करताना आपल्याला सोपं जाईल। फरसाण, मुरमुरे आणि बाकी साहित्य सर्व मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालूया। त्याचबरोबर मध्यम आकाराचे 2 टोमॅटो इथे मी बारीक कट करून भेळमध्ये घातलेले आहेत। तसेच आपल्याला यामध्ये चिंचेची चटणी घालायची, अर्धा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे सर्व साहित्य आता एकदा मिक्स करून घेऊया। आपण या भेळमध्ये मॅजिक मसाला घातल्यामुळे या भेळला खूप छान आणि अगदी वेगळी टेस्ट येते। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा हा मसाला वापरून, तुम्हाला सुद्धा ही भेळ नक्की आवडेल। तर आता आपली भेळ बनवून तयार आहे। आपण आता प्लेटिंग करून घेऊया। तर एका प्लेटमध्ये आपण भेळ काढून घेऊया। त्यानंतर यावर थोडेसे शेव घालूया, थोडंसं लाल तिखट घालूया आणि थोडेसे बारीक शेव घालूया। तर मस्त चटपटीत अशी छोले भेळ बनवून तयार आहे। तुम्ही एकदा ही भेळ नक्की बनवून बघा। छोले आणि मॅजिक मसाला वापरलेली नेहमीपेक्षा वेगळी बनवलेली ही भेळ तुम्ही सर्वांनी एकदा नक्की बनवून बघा। त्यानंतर चाटचा दुसरा प्रकार बघूया। तर इथे आपल्याला 1 कप हिरवे वाटाणे रात्रभर भिजवून घ्यायचे आहेत आणि इथे मी वाटाणे भिजवून घेतलेले आहेत। सकाळी वाटाणे मस्त भिजून तयार होतात। तुम्ही हिरव्या वाटाण्यांच्या ठिकाणी पिवळे वाटाणे सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर वाटाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तर आपण वाटाणे एका कुकरमध्ये काढून घेऊया। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा चाटचा प्रकार एकदा नक्की बनवून बघा, खूप छान होतो। त्याचबरोबर हेल्दी सुद्धा आहे। तुम्ही जर वेट लॉस डाएट करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हा प्रकार बनवू शकतात। त्यानंतर वाटाणे बुडेल एवढे आपल्याला पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालूया, त्याचबरोबर थोडीशी हळद घालूया आणि याला अजून छान चव येण्यासाठी यामध्ये छोटा पाव चमचा एवढा हिंग घालूया। हिंगामुळे याला खूप छान टेस्ट येते। त्यानंतर कुकरचे झाकण बंद करून घेऊया। वाटाणे शिजण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला हे वाटाणे 5 ते 6 शिट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। आणि आता वाटाणे शिजून तयार आहेत। कुकरची वाफ केल्यानंतर कुकर आपण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकतात वाटाणे किती छान शिजलेले आहेत।
आणि चमच्याच्या सहाय्याने आता हे आपल्याला अशा प्रकारे थोडंसं घोटून घ्यायचं आहे. खूप जास्त घोटायचं नाही आहे, अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला हे घोटून घ्यायचं आहे. आज आपण मस्त चटपटीत रगड्याची रेसिपी बघतोय, तर त्यासाठी आपण आता प्लेटिंग करूया. एका प्लेटमध्ये आपल्याला रगडा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट घालूया, थोडासा चाट मसाला घालूया. लाल तिखट आणि चाट मसाला यामुळे या रगड्याला खूप छान टेस्ट येते. थोडासा बारीक चिरलेला कांदा यावर आपण घालून घेऊया. कांदा खूप जास्त घालायचा नाही आहे, अगदी थोडासाच घालूया. त्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि सर्व चाटचे पदार्थ ज्याशिवाय अपूर्ण आहे असे बारीक शेव आपण यामध्ये थोडेसे घालून घेऊया. वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया, लाल तिखट घालूया आणि आता इथे आपला मस्त चटपटीत रगडा बनून तयार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा रगडा अगदी पटकन तुम्ही बनवू शकतात. खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे, त्याचबरोबर चवदारसुद्धा आहे. नक्की ट्राय करा. त्यानंतर चाटचा तिसरा प्रकार बघूया. आज आपण किड्स बर्थडे पार्टी रेसिपी बघणार आहोत. ही रेसिपी तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा ठेवू शकतात. तसेच मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवू शकतात. अगदी पटकन होणारी आहे, तसेच मुलांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. आपण आज ही रेसिपी मोनॅको बिस्किटपासून बनवणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला इथे एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून त्याला बारीक करून घ्यायचा आहे. त्यामध्ये एक छोटा कांदा बारीक कट करून घालायचा आहे. तसेच एक छोटा टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर थोडंसं तिखट घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडा चाट मसाला घालायचा आहे. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण मोनॅको सँडविच बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे मोनॅकोचे बिस्किट्स घेतलेले आहेत. तसेच थोडासा टोमॅटो केचपसुद्धा घेतलेला आहे. तो मी इथे एका बिस्किटला लावून घेणार आहे. त्यानंतर त्यावर आपण बनवून घेतलेलं बटाट्याचं मिश्रण ठेवून घ्यायचं आहे. तसेच आपल्याला दुसरं बिस्किटसुद्धा त्याला अशाच प्रकारे लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सँडविच बनवून झाल्यानंतर त्याला बाजूने थोडासा टोमॅटो केचप लावून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याला अशा प्रकारे शेव लावून घ्यायची आहे आणि आता मोनॅको बिस्किट सँडविच तयार आहे. तुम्ही ही रेसिपी बर्थडे पार्टीसाठी किंवा किटी पार्टीसाठी सुद्धा बनवू शकतात. तुम्ही हे सँडविच दुसऱ्या पद्धतीने सुद्धा बनवून घेऊ शकतात. आपण तयार केलेल्या बटाट्याच्या मिश्रणाचे अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि बिस्किटला केचप लावून त्यावर फक्त अशा प्रकारे गोळा ठेवून आपल्याला सँडविच बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती पटकन सँडविच बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा बर्थडे पार्टीसाठी किंवा मुलांना मधल्या वेळेत देण्यासाठी ही रेसिपी नक्की बनवून बघा. तर चटपटीत मोनॅको सँडविच बनून तयार आहे. अगदी पटकन तयार होतात, त्याचबरोबर चवीला तर अगदी उत्तम लागतात. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, मुलांना खूप आवडेल. त्यानंतर चाटचा चौथा प्रकार बघूया. तर पुढचा चाटचा प्रकार हा सर्वांच्याच आवडीचा अगदी लोकप्रिय असा म्हणजे रगडा पॅटीस आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये त्याचबरोबर सोप्या पद्धतीने रगडा पॅटीस कसं बनवायचं, तर याची रेसिपी आज आपण बघतोय. त्यासाठी मी इथे 1 कप वाटाणे 6 ते 7 तासांसाठी भिजवून घेतलेले आहेत. वाटाणे छान भिजलेले आहेत. त्यानंतर मी हे वाटाणे एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे. तुम्ही बघू शकता मी अगदी कमी सोडा घेतलेला आहे. सोडा घातल्यामुळे वाटाणे छान शिजतात. त्यानंतर कुकरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये 4 ते 5 बटाटे मी मधून कट करून घेतलेले आहेत. वाटाणे आणि बटाटे आपल्याला दोघंही एकाच वेळेला शिजवून घ्यायचे आहे. त्यामुळे आपला वेळही वाचेल आणि आपली रेसिपी पटकन होईल. इथे वाटाणे शिजलेले आहेत. तसेच मी बटाट्याची सालसुद्धा काढून घेतलेली आहे. त्यातील मी 1 बटाटा म्हणजेच बटाट्याचे 2 तुकडे मी बाजूला काढून ठेवलेले आहेत. ते मी रगड्यासाठी वापरणार आहे.
बाकी बटाटा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे, त्यानंतर 1 चमचा धणे पावडर घालायची आहे, 1 वाटी ब्रेड क्रम्स घालायचा आहे, तसेच चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे। तसेच त्यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला हिरवी चटणी घालायची आहे। हिरव्या चटणीने पॅटिसला छान चव येते। त्यानंतर त्याचा गोळा बनवून आपल्याला त्याचे अशा प्रकारे पॅटिस बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता पॅटिस छान बनलेले आहेत। मी बाकीचे सुद्धा पॅटिस असेच बनवून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला रगडा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी शिजलेले वाटाणे एका कढईमध्ये काढून घेतलेले आहेत। तसेच त्यामध्ये मी बाजूला काढून ठेवलेला बटाटा घालणार आहे आणि मॅशरच्या सहाय्याने त्याला छान व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे। रगडा खूप जास्त घट्ट वाटत होता, त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि मी जास्तीचं पाणी घातल्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे हिरवी चटणी आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे। हिरव्या चटणीमुळे रगडा छान चटपटीत होतो। रगडा आता तयार आहे। त्यानंतर आपण आता पॅटिस बनवून घेऊया। त्यासाठी इथे एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी तूप घालून घेणार आहे। आज आपण तुपामध्ये पॅटिस शॅलो फ्राय करणार आहोत। अगदी बाहेर मिळतात त्याप्रमाणेच आपण पॅटिस बनवून घेणार आहोत। बनवलेले पॅटिस इथे तुपामध्ये आपल्याला छान 2 बाजूंनी शेकून घ्यायचे आहेत। मी त्यावर वरच्या बाजूने सुद्धा थोडं तूप घालून घेणार आहे आणि आता आपल्याला पॅटिस पलटवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता खूप छान रंग आलेला आहे, पॅटिस छान शेकून झालेले आहेत। अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पॅटिस शेकून घेऊया। आता रगडा पॅटिस आपल्या इथे तयार आहे। एका प्लेटमध्ये आपल्याला रगडा काढून घ्यायचा आहे, त्यावर आपल्याला पॅटिस ठेवायचे आहेत। परत थोडासा रगडा काढून घ्यायचा आहे आणि त्यावर मस्त लाल तिखट, चाट मसाला, कांदा, टोमॅटो, शेव, हिरवी चटणी, गोड चटणी घालून आपल्याला हे मस्त सर्व करायचं आहे। हिरवी चटणी तसेच चिंचेची चटणी ह्याच्या रेसिपीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही अजून बघितली नसेल तर नक्की बघून घ्या। तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तसेच वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।